असं म्हणतात की रायगडवरती चढावं ते सळसळत्या वाऱ्याने, रायगडवरून उतरावं ते खळखळत्या पाण्याने. मुघल, पोर्तुगीज, इंग्रज, डच अशा ज्यांनी कुणी रायगड बघितला त्यांनी तोंडात बोटच घातली रायगडची भव्यता पाहून. आज 350 वर्षानंतरही जेव्हा आपण रायगडवर जातो तेव्हा छत्रपती शिवरायाच्या जवळ गेल्याचा भास होतो. हा इतका भव्य आणि दिव्य असा रायगड, ज्याच्या अंगाखांद्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे बागडले, तो रायगड स्वराज्यात आला तरी कसा, असा प्रश्न आपल्याला पडतो. त्याचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही देणार आहोत. या स्वराज्याच्या उभारणीला फक्त मुघल आणि इतर शाह्यांनीच खोडा घातला नव्हता, तर विजापूरच्या आदिलशहाच्या कृपेवर जागणारे आमचेच काही मराठे स्वराज्य बुडवायला बसले होते. त्यातला एक होता जावळीचा जहांगीरदार चंद्रराव मोरे. याला चंद्रराव हा किताब देखील आदिलशहानेच दिलेला. रायरीचा किल्ला म्हणजे आपण ज्याला रायगड म्हणतो, हा या मोऱ्याच्या ताब्यात होता. रायगड ते विशाळगड पर्यंतच्या घाटमाथ्याचा परिसर या मोरे कुटुंबाच्या म्हणजे 8 कुटुंबांच्या ताब्यात होता. 1655 पर्यंत कोकण आणि देशावरचे आदिलशहाचे किल्ले आणि मोठा भूभाग शिवाजी महाराजांनी काबीज केला होता. रोजच्या पराभवाच्या बातम्यांनी आदिलशहाचा संताप झाला होता. शिवाजी महाराजांनी उघड लढाईत हरवणं अवघड होतं, त्यामुळे शिवरायांना युक्तीने पकडण्यासाठी शामराज नावाच्या एका सरदाराला पाठवून दिलं. 10,000 सैन्यासह चालून आलेला हा शामराज महाबळेश्वर जावळीच्या पार घाटात लपून बसला. कोकणातून येणाऱ्या शिवरायांवर अचानक झडप घालण्याचा त्याचा विचार होता, पण अखंड सावध असणाऱ्या शिवरायांना या गोष्टीचा अगोदरच परतावा लागला होता. त्यामुळे शिवरायांच्या सैन्याने या शामराजवर धडक घातली व या शामराजला पळवून लावलं. पण प्रश्न असा होतो की महाबळेश्वर पार घाटात या जावळीच्या दुर्गम प्रदेशात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरच हल्ला करण्याचे धाडस शामराजला झालं तरी कसं? तर ते धाडस त्याने केलं होतं जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या मदतीने. हे जेव्हा शिवाजी महाराजांना समजलं तेव्हा महाराजांचा संताप खूपच वाढला. महाराज म्हणाले, चंद्रराव मोरे यास मारले विरहित राज्य साधत नाही. महाराजांचे हे शब्द नुसते शब्द नव्हते, ते चंद्रराव मोरेचे विधिलिखित होतं. महाराजांनी मग चंद्ररावाला खरमरीत पत्र पाठवले, तुम्ही आपणास राजे म्हणवता ते केवळ व्यर्थ होय. आम्ही खरे राजे, आम्हा श्री शंभूंनी हे राज्य दिले. तुम्ही विजापूरकरास कर देता तो देण्याचे बंद करून आम्हास देत जावा व आमचे अंकित व्हावे. आमचे अंकित न होता बदफैल व्हाल तर तुमची जावळी हस्तगत करून तुम्हास कैद करून ठेवू. चंद्रराव मोरे अतिशय मस्तीत होता. 25 वर्षांचा हा पोर माझे काय वाकडे करेल असे त्याला वाटले. त्यात जावळी अतिशय दुर्गम प्रदेश, शिवाय मोऱ्यांकडे 15,000 सैन्य होतं. त्यामुळे मोऱ्यानं अति आत्मविश्वासानं शिवरायांना उलट उत्तर पाठवलं, तुम्ही काल राजे झाला, तुम्हास राज्य कोणी दिले? घरी आपणास फुकटचे राजे म्हणून घेतले तर ते कोण मानेल? जावळीला याल तर तुमचा एकही माणूस परत जाणार नाही. तुमचा पुरुषार्थ असेल तर उद्या येणार ते आजच यावे. आमच्याशी कटकट कराल तर विचार करून करा. तुम्हाला वरकड मुलूक आहे. येथे उपाय कराल तर अपाय होईल. हे उत्तर ऐकून मग शिवाजी महाराजांनी मोऱ्यांना शेवटचा इशारा दिला. महाराजांनी सांगितलं, तुम्ही आपणास राजे म्हणायचे सोडून देऊन व मर्चेल वगैरे राजचिन्हे एकीकडे ठेवून रुमालाने हात बांधून भेटीस याल व आमची चाकरी कराल तर ठीक आहे. बदफैल कराल तर प्राणास मुकाल. आता मात्र हद्द झाली होती. महाराजांनी चंद्रराव मोऱ्याच्या कायमच्या पारिपत्याची योजना आखली. आपले सहकारी रघुनाथ बल्लाळ यांना महाराजांनी काही माणसे देऊन जावळीस पाठवले. बल्लाळाने जावळीत जाऊन जावळीचा अंदाज घेतला. योग्य संधी मिळताच आणि रघुनाथ बल्लाळांकडून इशारा मिळताच महाराज स्वतःच निसर्णीच्या घाटाने उतरून जावळीत घुसले. चंद्रराव मोरेचे ठाणे असलेले हशमगडास महाराजांनी वेढा घातला. शिवरायांच्या सैन्याच्या चिवटमारापुढे हशमगड जास्त दिवस टिकला नाही. महाराजांनी किल्ला जिंकला व चंद्रराव मोरे मात्र आपल्या कुटुंबासह पळून गेला व अवैध अशा रायरीच्या किल्ल्यात लपून बसला. हा रायरीचा किल्ला अवैध आणि आकाराने खूप मोठा होता, पण शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यालाही वेढा घातला. चंद्रराव मोरे यांच्या सैन्याबरोबर तुरळक चकमकी रोज रोज होत्या, पण महाराजांनी किल्ल्याची रसदच रोखली. त्यामुळे मोऱ्यांना किल्ला लढवणं अवघड होऊन बसलं.
किल्ल्यावरून होणाऱ्या तोफांच्या मारामुळे महाराजांना देखील पुढची परिस्थिती बिकट दिसत होती. त्यात तोंडावर पावसाळा आला होता. चंद्ररावाचाही संयम संपत चालला होता. शेवटी हार खाऊन मोऱ्यांनी तहाची बोलणी चालू केली. चंद्रराव मोरे यांनी 3 महिने किल्ला लढवून अखेर महाराजांसमोर शरणागती पत्करली आणि रायरीचा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. महाराजांनी रायरीचे नाव रायगड असे केले. रायगड पाहताच महाराज काय म्हणाले हे सभासदाच्या तोंडूनच ऐकू. राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोट, चौतर्फा गडाचे कडे तासल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. पर्जन्यकाळी यावर गवत उगत नाही आणि धोंडा दिवस एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरचा चकोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दुश्मनीगड उंच असे दखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड करावा. शरण आलेल्या चंद्रराव मोरे यांचा योग्य तो सन्मान करून महाराजांनी त्याला चाकणच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. पण स्वतःला उच्चकुलीन समजणाऱ्या या मोऱ्याने तिथून स्वराज्याची विरोधी कारस्थाने चालूच ठेवली. एकेकाळी स्वतःला जावळीचा राजा मानणारा चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांना जावळीत घुसण्याचे आव्हान देत होता. तो चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांच्या कैदेत पडला होता आणि हीच गोष्ट त्याला बोचत होती. म्हणून त्याने मुधोळच्या व्यंकोजी घोरपडेंशी संधान साधून स्वतःची सुटका करवायचा डाव आखला होता. पण त्याने व्यंकोजी घोरपडेंना पाठवलेली पत्रे महाराजांच्या हाती लागली. महाराज संतापले. राजांच्या कोर्टात फक्त माफी एकदाच होती आणि ती मोरेंना अगोदरच मिळाली होती. त्यामुळे इमानाने वागण्याची अनभाग केली असतानाही देखील बेईमानी केली. म्हणून महाराजांनी चंद्रराव मोरे यांचे मस्तक धडापासून वेगळं केलं. चंद्रराव मोरेंच्या बायका आणि मुलांना महाराजांनी पुरंदरगडावर कैदेत ठेवलं. योग्य वेळी त्यांच्या मुलांना एखादी छोटीशी जहांगिरी देऊन त्यांचं बस्तान बसवावं असं महाराजांना वाटत होतं. पण चंद्ररावांच्या दोन्ही मुलांनी देखील विजापूरकरांसोबत संधान साधण्याचा प्रयत्न केला. म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांचा देखील वध केला. यात चंद्रराव मोरे यांचा हनुमंत मोरे नावाचा एक पराक्रमी भाऊ होता, जो जावळी महाराजांच्या ताब्यात आल्यानंतर तळ कोकणात जाऊन स्वतःला राजा समजू बसला होता. तो पुन्हा जावळीत येण्याची हालचाल करणार होता असा अंदाज शिवाजी महाराजांना आला. शिवाजी महाराजांनी संभाजी काऊजी या आपल्या अत्यंत विश्वासू साथीदाराला त्याच्याकडे पाठवले. भविष्यकालीन राजकारणासंबंधित मसलत करत असताना संभाजी काऊजींनी हनुमंतरावांना कुठल्याही प्रकारचा अंदाज येऊ दिला नाही आणि एकांतात असताना हत्यारीचे वार करून हनुमंतरावांचा काटा काढला होता. त्यामुळे आता संपूर्ण जावळीचे खोरे शिवाजी महाराजांच्या हाती आले आणि शिवरायांना आता जावळीत कोणताही शत्रू उरला नाही. त्यानंतर शिवचर खोऱ्यातील बाबाजी कोंडदेव किंवा गोडेवाडीच्या गोडे नावाच्या सरदाराने काही पुण्याई करण्याचा प्रयत्न जावळीच्या खोऱ्यात करून पाहिला. पण मग शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या पद्धतीने वटणीवर आणलं. बादशाच्या जीवावर महाराष्ट्राची लूट करणाऱ्या घमंडी मोरे घराण्यास महाराजांनी राजकारण आणि युद्ध या दोन्ही आघाड्यांवर पाणी पाजलं आणि एक पराक्रमी व स्वाभिमानी महाराष्ट्राचा पाया घातला. मोरे यांच्या हातून स्वराज्यात आलेला रायगड पुढे स्वराज्याची राजधानी बनला आणि आजही 350 वर्षानंतर शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देत तो उभा आहे.